मेहता का उल्टा चष्मा। मी आत्माराम तुकाराम भिडे गोकुलधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी हे जाहीर करतो की आजची आपत्कालीन मीटिंग इथेच बरखास्त होते। चला 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 सगळे चला। चला 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 हे बघा, थांबा थांबा। हे बघा, खरंच माझी जायची इच्छा नाहीये, पण जर मी नाही जाणार तर तुमच्या सगळ्यांचं जायचं कॅन्सल होणार आहे, हे पण मला नाही चालणार। म्हणून मी तुमच्या सर्वांसोबत सिंगापूरला यायला तयार आहे मी। अरे पोपटलाल यांचा थ्री चीयर्स फॉर पोपट अंकल। हिप 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 तसं भिडे भाऊ, आपल्याला सिंगापूरला जायचं कधी आहे? अरे हो, ते तर मी सांगायलाच विसरलो। आपण सगळे सिंगापूरला या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाणार आहोत। ओ तेरी, ओ यार, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर जाणं पॉसिबल नाहीये। गोगी पुत्तरची स्टडी टूर तर आधीपासूनच बुक आहे। हा हो, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तर सोनू पण परत नाही येणार, मग आपण दोघांनीच कसं जायचं? अरे हो, सोनू नाही येणार ना, हे तर विसरलोच मी। माझ्या पण ऑफिस मध्ये फॉरेन डेलिगेसी येणार आहेत, मी पण नाही येऊ शकत। अय्यर, हो बबिता। कोमल, मी पण नाही येऊ शकणार। ते काय ना की माझे पेशंट आहेत ना मिस्टर शर्मा, त्याच वेळी त्यांची सर्जरी पण आहे आणि त्यांचा मी डॉक्टर असल्यामुळे मला त्यांच्या सोबत राहायला हवं। पप्पा, तुम्ही नाही येणार तर आम्ही पण नाही जाणार। पाहिलं जेठालाल, तुझी ती कलंकवाली गोष्ट ऐकून मी तुला हा बोललो आणि आता इकडे एक एक करून तुम्ही नाही बोलता। पोपटलाल, मी नाही जाते, पण कोमल आणि गोली नक्की सिंगापूरला येणार। कोमल, तुम्ही दोघं जा तिथे आणि एन्जॉय करा, फक्त मला येण्यासाठी फोर्स करू नका। हा पण हंस, कोमल, मला माहिती आहे की तुम्हा दोघांना जाण्याची खूप इच्छा आहे, पण मला नाही असं वाटत की तुम्ही दोघं माझ्यामुळे तिथे जाऊ नये। तुम्ही दोघे तिथे जाल तर मला खूपच आनंद होईल। कम ऑन, जा ना तुम्ही दोघं प्लीज। ओके हंस। थँक्यू पप्पा, आय मिस यू। मिस यू टू गोली। यस। ओ यारो, आम्ही लोक तर नाही येऊ शकणार, कारण काय ना गोगी पुत्तरची स्टडी टूर आहे ना, त्याचं येण्या जाण्याचं तिकीट देखील काढून झालंय। ओ बँगलोर स्टडी टूरचा 6 महिन्यांआधीच याचा प्लॅन झाला होता यारो। वांधा नाही गोगी जिकरा, तू स्टडी टूर वर जाऊन ये, आम्ही तुझ्याशिवाय सिंगापूरला नाही जाणार। अरे मम्मी पप्पा, तुम्ही सिंगापूरला जा आणि बघून या कसं आहे। जर तुम्हा दोघांना चांगलं वाटलं तर आपण सगळे परत सिंगापूरला जाऊया। अरे यार गोगी, तू नाही आलास तर आम्हाला पण मजा येणार नाही। आणि जर तू येणार नशील तर आम्ही पण नाही जाणार। टप्पू यार, समजून घे ना, मला गड्डीच्या मोठ्या फॅक्टरीत जायचंय आणि तुम्हा दोघांना तर माहितीच आहे मी हा कोर्स करण्यासाठी किती एक्साइटेड आहे। तरी पण यार गोगी, तुझ्याशिवाय मजा नाही येणार। अरे तुम्ही सिंगापूर मध्ये मजा करा, मी माझ्या ट्रिप मध्ये मजा करेन। आणि हो, तुम्ही मला फोटो नक्की पाठवत राहा। कम ऑन गाइस, चीयर अप सिंगापूर। अच्छा ठीक आहे, आम्हाला माहिती आहे कार साठी तू किती पॅशनेट आहेस। तू तिकडे एन्जॉय कर, आम्ही सिंगापूर मध्ये एन्जॉय करतो। नाही गोगी पुत्तर, तू नाही आलास तर आम्हालाही चांगलं नाही वाटणार यार। पप्पा, तुम्ही सगळे सिंगापूरला जा, मजा करा, तुम्हा लोकांना माझी शपथ आहे। अरे शपथ का दिलीस पुत्तर? अरे तुम्ही सिंगापूरला जा। ठीक आहे पुत्तर, आम्ही सगळे सिंगापूरला जाऊन येतो आणि मग नंतर आपण तिघं मिळून परत सिंगापूरला जाऊया। भिडे भाऊ, माधवी बहिणी, सोनू पण आपल्या वर्कशॉप मध्ये एन्जॉय करत असणार, जर तिच्या
त्याच्यामुळे तुम्ही नाही आलात तर तिला जरा पण चांगलं नाही वाटणार. माधवी वहिनी, तुम्हाला तर यायचंच आहे. बस मी म्हंटल ना यायचंय, प्लीज. ठीक आहे, आता सोनूची आठवण तर खूप येईल आम्हाला, पण तुम्ही सगळे म्हणताय तर येतो मग आम्ही दोघं. अय्यर, हे बघ आता सगळेजण येत आहेत, तर तू पण सुट्टी घे ना प्लीज. नाही बबिता, सॉरी, मी नाही येऊ शकत. माझ्यावर खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. फॉरेन वरून खूप मोठे डेलिगेशन येणार आहेत. माझं इथे राहणं खूप गरजेचं आहे. आय हॅव टू स्टे हिअर. प्लीज तू जा. अय्यर, दिस इज नॉट फेअर. फाईन, ठीक आहे, तर मी पण नाही जाणार. अरे बबिता, अरे हे नाही चालणार, तुम्हाला यावंच लागेल बबिताजी. अरे अय्यर भाऊ, बोलून टाका ना सुट्टीचं. असं काय करताय यार? सगळे एकत्र असेल तर मजा येईल ना. जेठालाल, मला माहित आहे की सिंगापूर मध्ये खूप मजा येणार, पण मी खरंच नाही येऊ शकणार भाऊ. ओके फाईन, तर आम्ही दोघं सिंगापूरला नाही येत. नाही बबिताजी, आता काय आहे, अय्यर भाऊंची मजबुरी आहे ना, म्हणून ते येत नाहीये. तुमची काय मजबुरी आहे? हा, या ना प्लीज. बघा ना, माधवी वहिनी, रोशन वहिनी, कोमल वहिनी, अंजली वहिनी, जरा समजावा ना बबिताजींना. कम ऑन बबिता, यू विल हॅव टू कम. बबिता, तू जर आमच्या सोबत नाही आलीस ना तर महिला मंडळ मधून कोणी पण नाही जाणार. होय सोनिये, जर तुम्ही सगळ्या तिथे नाही आलात तर आम्ही सगळे तिकडे जाऊन काय करणार? होय, प्रोग्राम कॅन्सल यार. हो बरोबर आहे, मग काय. बबिताजी बघा ना, तुम्ही नाही आलात तर सगळेच कॅन्सल करतील एक एक करून. असं नको. एक मिनिट. हे बघ बबिता, तुला जायला हवं. तू नाही गेलीस ना तर मला खूप वाईट वाटेल. मला खूप गिल्टी फील होणार. ओके फाईन, तुझ्याशिवाय तर मला जायचं नाहीये, पण माझ्या न जाण्यामुळे सगळ्यांचंच जाणं कॅन्सल होत असेल तर मला तेही नाही चालणार. म्हणून आय कम अलॉंग. जिठाजी, तुम्ही दया वहिनीला पण बोलवा ना प्लीज. सिंगापूरमध्ये खूप मजा येईल. हो जेठा भाऊ, तसं पण दया वहिनी जाऊन खूप दिवस झालेत. तुम्ही आता त्यांना बोलवून घ्या, खूप मजा येईल. होय पापा, मम्मीला पण बोलावून घ्या ना, खरंच खूप मजा येईल. बेटा, आज सकाळीच माझं मम्मी बरोबर बोलणं झालं, तर ती आपल्या मम्मी सोबत गोकुळ, मथुरा, वृंदावन यात्रेवर गेलीये. 15-20 दिवसांचा प्रोग्राम आहे, तर तिचं तर येणं जरा कठीणच आहे दयाचं. होय, हरकत नाही जेठाप्रा. होय, काम करूया, आपण सिंगापूरला जाऊन येऊया आणि मग परत दुसऱ्यांदा जाऊया आणि जे जे आपल्या सोबत आता नाही येत आहेत त्यांना सोबत घेऊन जाऊया. ठीक आहे, तर मी आत्माराम तुकाराम भिडे, या गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी, या आपत्कालीन मीटिंग मध्ये जाहीर करतो की जे लोक काही कारणास्तव येत नाही आहेत त्यांना सोडून बाकी सगळे सिंगापूरला जात आहेत. ऐका, सगळ्यांना निवेदन आहे की आता घरी जाऊन सगळी तयारी करा, पॅकिंग वगैरे चालू करा, पण सगळ्यांनीच पासपोर्ट माझ्याकडे जमा करा. बोला गणपती बाप्पा. गोकुळधामची टोळी चालली सिंगापूर. 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 मम्मी, येलो टी शर्ट सोबत हे पण टाका प्लीज. हो बेबी. मजा येईल. ठेवलेस ना सगळे कपडे? हंस, आम्ही चाललो तर आहोत, पण तुझ्याशिवाय मज्जा नाही येणार. कोमल, जर तू नाही गेलीस ना तर मी उपोषणाला बसेन. हा, काय पप्पा, काय पण. कम ऑन हंस, धमकी अशी दे ज्याच्यावर मी विश्वास ठेवू शकेन. पण ऍक्च्युली हंस, जास्त काळजी तर मला तुझ्या खाण्यापिण्याचीच आहे. अगं कोमल, तू माझ्या खाण्यापिण्याची काळजी तर करूच नकोस. त्याची तर मस्त सगळी तयारी झाली.
काय मस्त तयारी झालेली आहे पप्पा. महा टिफिन. महा टिफिन. हो, माझं जेठा भाऊंसोबत बोलणं झालंय. त्यांनी पद्मावती भोजनालयामध्ये सांगितलंय तिथून स्पेशल महा टिफिन येणार आहे माझ्यासाठी. पद्मावती भोजनालयाचा महा टिफिन. पप्पा तुमची तर मजा आहे हा. बेबी. बाळा, तुम्ही सर्व लोक सिंगापूरला जात आहात ना, तर तिकडे खूप मज्जा करा. आणि तुम्हाला माहितीये तिथे सिंगापूरमध्ये फिरण्यासाठी खूप साऱ्या जागा आहेत. ओ बल्ले 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 आम्ही सिंगापूरला चालले. ओ बल्ले 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 आम्ही सिंगापूरला चालले. ओ बल्ले 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 आम्ही सिंगापूरला चालले. ज्वेलरी ओ घेतली. ज्वेलरी घेतली बल्ले. ओ बल्ले बल्ले बल्ले. ओ ज्वेलरी घेतली बल्ले. ओ बल्ले बल्ले बल्ले. परफ्यूम पण ठेवलाय. ओ परफ्यूम घेतला बल्ले. ओ बल्ले बल्ले बल्ले. ओ परफ्यूम घेतला बल्ले. ओ बल्ले बल्ले बल्ले. ते पण થઈ ગયું ને ओ હવે सोनिये ह्याला इथे ठेव आणि ह्याला बंद कर. ओय बस झाली तुझी पॅकिंग. आणि तरी पण काही राहिलं ना तर सिंगापूर वरून तुला घेऊन देईल ना. आता एक मिठी तर व्हायलाच हवी ना. मम्मी पप्पा पॅकिंग सगळी झाली ना? ओय गोगी पुत्र मी काही मदत करू? नाही दिकऱ्या, मला तर हेल्पची गरज नाहीये. माझी तर सगळीच पॅकिंग झाली आहे. पण तुझ्या पप्पाची तर पूर्ण पॅकिंग बाकी आहे. याला विचार, याला काही हेल्प हवी आहे का? अरे टेन्शन नाही, मी आणि पप्पा पटकन पॅकिंग करून टाकू. ओय आता कसं बोललास पुत्र. गोगी दिकरं, कदाचित मी तुझी पण पॅकिंग करू शकले असते. तू पण आमच्या बरोबर सिंगापूरला आला असतास. पण तुझा हा प्रोजेक्ट मध्ये आला. तुझा हा प्रोजेक्ट थोडासा लेट असता ना तर तू पण आमच्या सोबत सिंगापूरला आला असतात. किती मजा आली असती ना. हो, मजा आली असती. पण प्रोजेक्ट सुद्धा इम्पॉर्टंट आहे ना. ते पण आहेच. तुम्ही दोघे जा आणि खूप मजा करा. मी प्रोजेक्ट मध्ये मजा करेन. अरे वा गोगी पुत्र, तू तर मन खुश करून टाकलंस यार. अशी स्वावलंबी मुलंच खूप हुशार बनतात सोनिये. ओय गोगी पुत्र, तू बोलतोस म्हणून मी ऐकतोय, नाही तर तुला सिंगापूरला घेऊनच गेलो असतो मी. पण पप्पा, सिंगापूरहून तुम्ही माझ्यासाठी एक मस्त असं गिफ्ट आणायचं आहे. हा, ओय ही पण काय सांगायची गोष्ट आहे का गोगी पुत्र. माझ्या मुलाला बेस्ट ऑफ बेस्ट गिफ्ट घेऊन येणार मी सिंगापूर वरून. काय सोनिये? हो हो, घेऊन येऊया. आता झालं ना तुमच्या दोघांचं. आता तुझ्या पॅकिंगला सुरू करूया. ओय सोनिये, आता तर गोगी पुत्र आलाय, मग त्याच्यासोबत भांगडा तर झाला पाहिजे ना. ओ बल्ले बल्ले बल्ले. ओ बल्ले बल्ले बल्ले. तारक तुमचं हे येलो वाला टी शर्ट घेऊ का? घेऊन टाक. आणि हे रेड वाला फुल स्लीव्स. हो हो, ही पण घेऊन टाक. आणि तारक, तुमच्या जीन्स जास्त घेऊ की 3/4? अगं अंजली, जे हवं ते घे ना. तुला माझी आवड माहिती आहे ना. माझ्या सगळ्या कपड्यांची माहिती आहे. जे आवडतात ते घेऊन टाक. पण प्लीज आता डिस्टर्ब नको करू. मला आर्टिकल लिहायचंय. सिंगापूरला जायच्या आधी मला आर्टिकल लिहून द्यायचंय प्लीज. पण तुम्ही तर बोलला होतात की अर्ध्या तासात माझं काम फिनिश करणार आहे. आता ऑलमोस्ट 1 तास झालाय. अंजली, क्रिएटिव्ह काम आहे. टाइम कधी कधी लागतो. इतकं सोपं नाहीये. मला तर ना कधी कधी तुमची क्रिएटिव्हिटी ना माझी सवत वाटते. काय बोललीस तू? परत बोल. तुमची क्रिएटिव्हिटी कधी कधी माझी सवत वाटते. वाह, क्या बात आहे. हे बघा, मी इथे तुमच्यावर चिडतेय आणि तुम्ही वा वा करताय. अगं अंजली, तुझ्या या गोष्टीने मला आर्टिकल साठी विषय दिला. आता या विषयावर लिहीन. काय? तुम्ही सवतीवर आर्टिकल लिहिणार? नाही अंजली, सवतीवर नाही. पतीचं आयुष्य आणि पत्नीचा दृष्टिकोन. चला आता पॅकिंग करूया. मला वाचायला बुक्स पण घ्यायचे आहेत. तुम्हाला जे लिहायचंय ते तरी पूर्ण करा. अगं अंजली, लिहून टाकेन. विषय शोधायला वेळ लागतो, लिहायला वेळ नाही लागत. एक वेळा विषय मिळाला, फटाफट लिहून टाकेन. पण एक गोष्ट आहे अंजली, तुला पण विचित्र वाटत असेल, पण ऍक्च्युली विचित्रच आहे. आपण सिंगापूरला जायची तयारी करतोय, पॅकिंग करतोय, पण आपल्याला कोण पाठवतंय ह्याची आपल्याला माहितीच नाहीये. तारक, इतका विचार केलात ना तर एन्जॉय करूच नाही शकणार. तुम्ही आधी माझ्यासोबत चला आणि पटापट पॅकिंग सुरू करा. चला चला चला, लवकर चला. आजोबा पप्पा, आपल्या सगळ्यांची तिकीटं आली आहेत आणि मी वेब चेक इन पण केलंय. काय केलंयस? आजोबा, वेब चेक इन म्हणजे मी इंटरनेट वरून आपण फ्लाईट मध्ये कोणत्या सीटवर बसणार ते मी सिलेक्ट केलंय. ते पुन्हा ते जसं ट्रेन मध्ये ते आधीपासून सीट नंबर देतात तसं यामध्ये नाही देत. नाही आजोबा, का? कारण आजोबा जायच्या 1 दिवस आधी वेब चेक इन करून आपली आवडती सीट सिलेक्ट करू शकतो म्हणून. अरे वा वा. चल बाबा, चल पॅकिंग कर तू. बापूजी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही आराम करा, मी तुमची पॅकिंग करून टाकतो. नको नको बाबा, तुझा भरोसा नाहीये. तू काही विसरलास तर? अहो, काही नाही विसरणार बापूजी. अरे काय नाही विसरणार? आठवतंय का एकदा ते आपण बचावला जात होतो, तू माझं धोतर टाकायला विसरला होता बॅग मध्ये. नाही नाही, मी विसरलो नव्हतो. ते काय झालं, चुकून मी धोतराच्या जागी चादर टाकली होती. ते काय, चादर पण सफेद, धोतर पण सफेद, म्हणून थोडीशी चूक झाली होती. मग यावेळी पण अशी काही गडबड केलीस आणि धोतर टाकायला विसरलास तर मी सिंगापूरमध्ये धोतर शोधत कुठे फिरणार? बापूजी, सिंगापूरमध्ये तर काही प्रॉब्लेमच नाहीये. तिथे साऊथ इंडियन लोक इतके राहतात ना की तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या खूप लुंग्या मिळतात.
मग तुझी काय इच्छा आहे? मी सिंगापूरमध्ये लुंगी लावून फिरू? नाही म्हणजे जर मी घ्यायला विसरलो तर विसरणारच नाही. चला हे घ्या. हा हे बघा, हे तुमचं धोतर, हे मी इथे ठेवलं बस. अच्छा बापूजी, मी ते टॉवेल साबण ते सगळं पॅक नाही करता, ते तिकडे आपल्याला हॉटेलवर पण मिळेल. हो बाबा, माहितीये मला. तू फक्त हाँगकाँगला गेलायस, मी हाँगकाँगच नाही पॅरिसला पण जाऊन आलो. फक्त हाँगकाँग काय बापूजी, सगळ्यात आधी मी लंडनला पण गेलो होतो ना बापूजी. हो माहिती आहे. चल आता पॅकिंग कर. अहो पप्पा, तुम्ही आजोबांच्या केसांना लावायचं तेल घेतलंय ना? तुला माहिती आहे ना, रोज सकाळी आंघोळ झाल्यावर मी केसांना तेल लावतो. बापूजी सॉरी यार, ते तेल मी जरा विसरून गेलो. मी टाकतो ना आता, बॅगेत ठेवतो ना, काय प्रॉब्लेम नाही. चल, काही हरकत नाही. चूक माणसाकडूनच होते. तू तुझी चूक कबूल केलीस, हीच खूप मोठी गोष्ट आहे. बापूजी हा, पॅकिंग कर बाबा लवकर. हा. अरे टप्पू, तू एक काम कर, तू हे सगळे बाकीचे कपडे आत भरून ठेव, मी सगळ्यांसाठी चहा बनवतो. हो, पण चहा मध्ये साखर टाकायला नको विसरूस. बापूजी नाही विचारणार. हा, चल 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 टप्पू, तू काम करतो. बबिता, हा ही घे कॉफी. वन सेकंड. थँक्यू सो मच अय्यर. थँक्यू. मोस्ट वेलकम. अय्यर, मी तिकडे तुला खूप मिस करणार आहे. मी पण तुला खूप मिस करणार बबिता. तुझ्यासोबत मी नाही येऊ शकत. सॉरी. व्हॉट सॉरी अय्यर, कायम तुझ्यासोबत काही ना काही प्रॉब्लेम होतो आणि तू माझ्यासोबत ट्रिपला नाही येऊ शकत. लास्ट टाइम तुझी फ्लाईट सुटली आणि यावेळी तुझे फॉरेन डेलिगेशन्स येत आहेत. व्हॉट इज दिस अय्यर? अगं बबिता, फॉरेन वरून डेलिगेशनचं येणं, सिंगापूरची ट्रिप, हे दोन्ही सडनली सेम टाइमावर आले आहेत. आता काय करू शकतो? आणि तुला तर माहित आहे की मला सुट्टी घ्यायला 1 महिना आधी सुट्टीसाठी नोटीस द्यावी लागते. या फाईन, आय नो दॅट. अगं बबिता, तू काळजी नको करू. तू मस्त फिरायला जा. सिंगापूर तर तुझं फेवरेट डेस्टिनेशन आहे, तर तुला हा चान्स सोडला नाही पाहिजे. तुला जायला हवं बबिता. बबिता प्लीज माझ्यासाठी. अय्यर, मी जाते खरी, पण माझं मन इथेच राहणार आहे. आणि माझं मन पण तुझ्या जवळच राहणार. आणि मग सिंगापूर मध्ये किती काय बघण्यासारखं आहे, तुला विचार करायला वेळच नाही मिळणार. आणि जेव्हा पण तुला थोडा वेळ मिळेल तेव्हा मला कॉल कर. अजिबात कॉल नाही करणार. काय? अरे व्हिडिओ कॉल करेल. चल अय्यर, मी जाऊन पॅकिंग करून घेते, नाहीतर माझी सगळी पॅकिंग राहील. हा, आणि कायम सारखी मी लेट होईन. अँड लेट्स डू इट. बबिता, हा, तुझं सगळं पॅकिंग मी करणार. रिअली? येस. That's so sweet of you, अय्यर. You too. Thank you so much. अच्छा हो, मग तू माझं सनस्क्रीन पॅक करायला विसरू नकोस. इकडे खूप गरमी आहे आणि तुला तर माहितीये मी सनस्क्रीन शिवाय कुठेच जात नाही. ओके? हो, मी ते सर्वात आधी ठेवेन. ओके, ठीक आहे. तर मग तू पॅकिंग कर आणि मी थोड्याच वेळात येते. ठीक आहे? तू कुठे जात आहेस? ऍक्च्युली आम्ही सगळ्या लेडीजने ठरवलंय की आम्ही पोपट भाऊंसाठी पॅकिंग करणार आहे. हो राईट. त्याची हालत अशी आहे की तो स्वतःची पॅकिंग करू शकणार नाही. एक्झॅक्टली. तुम्ही सगळे जा आणि त्याची हेल्प करा. मी तुझी पॅकिंग करून ठेवतो. थँक्यू अँड यू आर अ स्वीटहार्ट. बाय 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 बाय. हाय. हॅलो. तुम्ही सगळे तुमच्याच कामासाठी आलो आहोत, तुम्हाला कळेल. सो लेडीज, लेट्स स्टार्ट. अहो माझं ऐका तरी तुम्ही. अरे तुम्ही करत का? अरे माझ्या बहिणीनं ऐका तरी. अरे तुम्ही हे काय करताय? जरा थांबा तरी. अरे हे काय चाललंय तुम्ही? ट्रॅव्हलिंगसाठी तुम्ही हीच बॅग युज करता ना? हो तेच करतो मी, पण काय सगळं करताय तुम्ही माझ्या घरात? सिंगापूर टूरसाठी तुम्हाला पॅकिंग मध्ये हेल्प करायला आलोय. अरे पण का मदत करताय अशी तुम्ही? ऐका माझं अरे तुम्ही. पोपट भाऊ, तुम्ही काहीच नका बोलू आणि इथे गपचूप उभे राहा आणि आम्हाला बघत राहा.
हे सगळे तुमच्याच कामासाठी आलो आहोत तुम्हाला कळेल. येस. सो लेडीज लेट्स अहो स्टार्ट. माझं ऐका तरी तुम्ही. अरे तुम्ही करत का? अरे माझ्या बहिणीनं ऐका तरी. अरे तुम्ही हे काय करताय? जरा थांबा तरी. अरे हे काय चाललंय तुम्ही? ट्रॅव्हलिंग साठी तुम्ही हीच बॅग युज करता ना? हो तेच करतो मी, पण काय करताय तुम्ही माझ्या घरात? सिंगापूर काय? टूर साठी तुम्हाला पॅकिंग मध्ये हेल्प करायला आलोय. अरे पण का मदत करताय अशी तुम्ही? ऐका माझं अरे, तुम्ही. पोपट भाऊ तुम्ही काहीच नका बोलू आणि इथे गपचूप उभे राहा आणि आम्हाला बघत राहा. काय बघू मी? तुम्ही सगळे हे का करताय? पोपट भाऊ हा, बोला ना वहिनी. पोपट भाऊ बघा आम्ही तुमच्यासाठी नवीन कपडे पण आणले आहेत सिंगापूर ट्रिप साठी. हो, thank you. हे पण सोबत घेते, शॉर्ट्स वगैरे पण घेतले आहेत. पण काय आहे ना, या कपड्यांना इस्त्री नाही आहे बरं का मी रोशनी. करते ना. इस्त्री कुठे आहे? तिकडे आहे. हा घे घे. हा, तिकडे ना मी करते थांबा, काळजी नका करू. हा हे पण घ्या, हे पॅकिंग. बहिणीनो प्लीज जरा तुम्ही माझं ऐका ना. तुम्ही माझ्यासाठी इतका त्रास का करून घेत आहात? पोपट भाऊजी हे बरोबर नाहीये. एकीकडे बहिणी म्हणताय, एकीकडे पर्क करताय. आणि तसंही पोपट भाऊ आम्हाला जरा पण त्रास होत नाहीये. हा. आम्ही तर बहिणी असण्याचं कर्तव्य नाही, नाही, करतोय. ते तर बरोबर आहे ना तुमचं. अच्छा, पण बरं, जे सांगा, चांगलं आहे ते एकच चांगलंच आहे ना. पण बबिताजी अरे तुम्ही परत आला अरे. इथे. चला उभे राहा इथे गपचूप. हा? Yes. पोपट भाऊ आता तुम्ही इथे येऊ शकता. थँक्यू अच्छा यात तुमचा पासपोर्ट, विजा, वॉलेट आणि इतर आयडी कार्ड आहेत. ओके. अरे तुम्ही लोकांनी माझ्यासाठी एवढा त्रास का घेतलात? अरे ह्या त्रास होण्यासारखं काय आहे? आम्हाला माहित होतं की तुम्हाला पॅकिंग करायचं अजिबात मन नसणार, म्हणून आम्ही विचार केला की आम्ही तुमची पॅकिंग करतो. सिम्पल. पोपट भाऊ तुम्ही उद्या हसत हसत आमच्या सोबत सिंगापूरला चला. वी प्रॉमिस यू तुम्हाला तिकडे खूप मजा येणार आहे. मी तर हसतच येतोय ना. पोपट भाऊजी नुसतं वरवर असं म्हणून नाही चालायचं. हसा जरा. उत्साहात सिंगापूरला जायचंय आपल्याला. आणि जर तुम्ही उत्साहाने सिंगापूरला नाही आलात तर आमचं सिंगापूरला जायचं कॅन्सल. अरे नाही, असं तुम्ही काही करू नका. तर मग हसा हसा. असं थोडं अजून थोडं. असं थोडं इतकं पुरेसं आहे का गं मैत्रिणींनो? Very good. थँक्यू तुमच्या सगळ्यांचे खूप थँक्यू. कम ऑन पोपटलाल भाऊ, नो फॉर्मॅलिटीज. तुम्ही फक्त असेच खुश राहा. आपण सगळे सिंगापूर मध्ये खूप मजा करू. अरे ज्या भावांच्या बहिणी तुमच्यासारख्या असतील, ज्यांची इतकी काळजी घेत असतील, तर त्याला तर कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही. ट्रिपला तर मजा येणार. चला मला स्वतःच पॅकिंग करायचंय. हा, जा. अरे स्वतःला बॅग मध्ये पॅक करणार. रोशनी, अरे, चला, सांभाळून जा. परफ्यूम घेतला, गॉगल घेतला, पाऊच घेतला, ज्वेलरी. अगो बाई एक वस्तू तर राहिलीच. आता काय राहिलं? नाही सोनूला फोन करायचा. अरे हो, या घाई गडबडीत तिला फोन करायचाच राहिला. हा. आता ती वर्कशॉप अर्ध सोडून येऊ पण नाही शकत. एक काम करूया, तिला फोन करून ही सरप्राईज न्यूज देऊया. हा स्पीकरवर ठेवा. हा. एक सेकंड. हाय बाबा, कसे आहात तुम्ही? हा मी मस्त बाळा, तू कशी आहेस? एकदम मस्त. हा आणि वर्कशॉप कसा चालू आहे बाळा? एकदम फर्स्ट क्लास. हा अच्छा सोनू बाळा, तुला एक सरप्राईज न्यूज द्यायला फोन केलेला आहे. सिंगापूरची तयारी झाली? तुला कसं कळलं? तुला कोणी सांगितलं? टपूने. अरे वा. अरे वा काय अरे वा. बाळा तू तिथे वर्कशॉप साठी गेली आहेस का टप्पू सोबत बोलायला गेली आहेस? बाबा अहो काय तुम्ही पण. सोनू तुला आम्ही खूप मिस करणार आहोत बाळा. तू आली असतीस ना आमच्या बरोबर तर खूप मजा आली असती. अगं काही हरकत नाही, आपण परत जाऊ ना सोबत. हा तसं एक खरं आहे बाळा की आम्हाला तिथे तुझी खूप आठवण येणार. बाबा तुम्ही असं अजिबात विचार नका करू. तुम्ही बस तिकडे जाऊन एन्जॉय करा आणि माझी आठवण काढून अजिबात उदास होऊ नका. ओके? हो नाही होणार होतास. व्हेरी गुड. बरं बाळा आता वर्कशॉपवरच लक्ष द्या. इकडच्या तिकडच्या गोष्टी नको करूस हा, टप्पू सोबत आणि बाकी सगळ्या मित्रांसोबत. हा चल हा बाळा, सोनू ठेव. ओके बाय. हॅपी पॅकिंग अँड हॅपी जर्नी. थँक्यू बाळा. थँक्यू. टेक केअर बाळा. बाय. काही असू देत माधवी, पण तिथे सोनूशिवाय मज्जाच नाही येणार. खरंय हो, पण चांगली गोष्ट ही आहे की ती तिकडे तिचं वर्कशॉप एन्जॉय करतेय. चल तू पॅकिंग कर, मी जरा येतो जाऊ. हे 100-100चे जातील माझ्या पाऊच मध्ये आणि हे 50 आणि 10 कापड्यांचे खाली ठेवतो जरा.
अहो हं? आपण परदेशात जाणार आहोत आणि तुम्ही अशा 100-50च्या नोटा घेऊन येणार आहात. कंजूशीची पण हद्द असते. ओ हुशार, मी 100-200 रुपये नाही ठेवले आहेत, 100-200 सिंगापूर डॉलर ठेवले आहेत. तुला माहिती आहे सिंगापूर डॉलरचा रेट काय आहे? नाही काय? एका डॉलरची किंमत आहे 52 रुपये. अगं बाई 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 बाई, इतकं महाग आहे. मग म्हणून वेगवेगळे ठेवले आहेत की टेन्शन नको व्हायला. हा नाही नाही, बरोबर आहे बरोबर आहे, ठेवा. अच्छा, आपण उद्या एअरपोर्टला कसं जाणार आहोत? काही टॅक्सी बस काही बुक केलंय की नाही तुम्ही? नाही, मी अजून तर नाही केली. मग लवकर बुक करा, आयत्या वेळी कोणी मिळालं नाही तर. हो करतो. हॅलो, गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्मारामजी बोलतायत. हो मी आत्माराम तुकाराम भिडे बोलतोय. तुम्ही कोण? हो, मी थॉमस कुक मधून बोलतेय. तुमच्यासाठी एक महत्त्वाचा मेसेज आहे. हा बोला बोला, काय मेसेज आहे? तुम्ही एअरपोर्टला जाण्यासाठी टॅक्सी बुक नका करू. का? आमच्याकडे खूप सामान आहे, आम्ही जाणार कसं? सांगते. ज्यांनी तुमची ट्रिप स्पॉन्सर केली आहे त्यांनी तुम्हाला एअरपोर्टला जाण्यासाठी एक स्पेशल आयोजन केलंय. स्पेशल आयोजन? काय काय केलं काय? ते तर तुम्हाला उद्याच कळेल. उद्या संध्याकाळी 5:30 वाजता तुम्ही सगळे आपल्या लगेज सोबत रेडी राहा. गुड बाय, हॅव अ नाईस ट्रिप. हॅलो हॅलो हॅलो, काय झालं? कमाल आहे. हा ट्रॅव्हलिंग ऑफिस मधून फोन होता. बोलत होते की तुम्ही टॅक्सी आणि बस बुक नका करू एअरपोर्टवर जायला. हो, ज्यांनी पण आपली ट्रिप स्पॉन्सर केलेली आहे ना त्यांनी आपलं एअरपोर्टला जाण्यासाठी स्पेशल आयोजन केलंय. अरे कोणाला माहिती माधवी? एकतर तो कोण आहे, सगळं का करतोय माहिती नाही, आणि वरून हे आता स्पेशल आयोजन केलंय. बस इतकंच सांगितलंय की उद्या 5:30 वाजता पॅकिंग करून तुम्ही लोक कंपाऊंड मध्ये तयार राहा. होय, चला रे चला, सिंगापूरची झाली तयारी. होय होय. ए भाऊ भिडे, बघा मी वेळेवर आलोय भाऊ. थँक्यू जेठालाल, तू वेळेवर आलास, पण ज्यांची वाट बघतोय ते तर आलेच नाहीयेत. म्हणजे भिडे भाऊ? म्हणजे हे अंजली वहिनी ज्यांनी आपली ट्रिप स्पॉन्सर केली आहे ना त्याने आपल्यासाठी एअरपोर्टला जाण्यासाठी स्पेशल आयोजन केलंय, तर त्याचीच वाट बघत आहे. काय स्पेशल आयोजन केलंय प्रा? ते मला नाही माहिती सोडी. त्याने प्रत्येक गोष्टीत सरप्राईज ठेवलंय. ते पण आहे. अरे मग तू आपल्या हिशोबाने टॅक्सी वगैरे काहीतरी बुक करून ठेवायची ना भाऊ. अरे काय बुक करायला हवी होती जेठालाल? माझ्या लग्नाची वरात थोडी आहे की मी प्लॅनिंग करून ठेवू. हो भाऊ भिडे, पूर्ण ट्रिप मध्ये लग्नाची गोष्ट मात्र कोणीच नाही काढायची. सॉरी सॉरी सॉरी, चुकून बोललो. नाही नाही, सॉरी तर तू तेव्हा फील करशील जेव्हा तिकडे जाऊन आपल्याला माहिती पडणार की कोणीतरी आपल्यासोबत मस्करी केली. अरे पोपट भाऊ, मस्करी कशी असू शकते? आता तर आपल्याकडे तिकीट्स पण आहेत सिंगापूरच्या. हो, तिकीट तर कॅन्सल पण होऊ शकते ना. अरे याला कॅन्सलच करायचं सगळं. अरे भाऊ पोपटलाल, प्लीज कृपा करून ना नकारात्मक गोष्टी कर नको प्लीज. आता बघा, मला काय वाटतंय, आपल्याला अधिरोण्याची आवश्यकता नाहीये. जर भिडे म्हणतोय की काही व्यवस्था झाली आहे तर नक्की व्यवस्था झाली असेल. आपण वाट बघू ना थोड्या वेळ. टाइम आहे आपल्याकडे. आली आली. काकूजी, याच्यात सगळे कसे बसणार? हा, दुसरी पण आली. अहो, एवढ्या गाड्या? हा, हे खरं स्पेशल आयोजन आहे. वा वा वा, बघितलं 6 गाड्या आल्यात बापूजी. गाड्या. ओ माय गॉड, कोमल वहिनी. वा टप्पू, आली तुझी गड्डी. अरे अरे हे स्पेशल गाडी आहे दोघांसाठी. कोमाले बाई. ओय, सोनिये, आला रे आला. ओ यारो, हे सगळं काय? ओ एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या, आणि ते पण सगळ्यांसाठी. सगळ्यांसाठी वेगवेगळ्या गाड्या पाठवल्या. अरे ही कोण आहे? ओय सोनिये, आम्ही थॉमस कुकच्या ऑफिस मध्ये गेलो होतो ना, तिकडेच भेटली ही मुलगी. अच्छा अच्छा. गुड इव्हनिंग एव्हरीवन. हॅलो जी, हॅलो, गुड इव्हनिंग. कशा आहात तुम्ही? मी एकदम मस्त. मी पण मस्त आहे. थॉमस कुक ट्रॅव्हल्स कडून मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. थँक्यू.
तुमच्या सगळ्यांची एअरपोर्टला जाण्यासाठी खास तयारी केली गेली आहे. वा वा, खूप मस्त सगळं झालेलं आहे हो बापूजी. म्हणजे या सगळ्या गाड्या आपल्यासाठी आहेत, आपण ह्याच्यात बसून एअरपोर्टला जायचं. काय तारक, तुम्ही पण वाटतं तर असंच आहे ना? खरेखर मग आज सगळं काही अजब गजबच होतंय. इतक्या मोठ्या मोठ्या शोफर ड्रायव्हिंग कार्स, ते पण सगळ्यांसाठी. अरे पण कळत नाहीये हे सगळं कोण करतो? अहो मॅडम सांगा ना, कोण आहेत ते भाऊ किंवा बहीण जे हे सगळं करतायत? सॉरी सर, जसं की तुम्हाला माहिती आहे की ज्यांनी तुम्हाला ही ट्रिप स्पॉन्सर केली आहे त्याने स्वतःचं नाव सिक्रेट ठेवायला सांगितलंय. म्हणून आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत, पण त्यांनी तुमच्यासाठी एक गिफ्ट पाठवलंय. हे आणखी एक एनवलप. त्यांच्या इन्स्ट्रक्शन्सच्या अनुसार हे फक्त पोपटलालजींनाच द्यायचंय. पोपट भाऊ, अहो बघा तरी त्यात काय लिहिलंय ते. द्या ते इकडे. हे घ्या. वाच काय लिहिलंय? त्याचं नाव लिहिलंय का? नाही. काय लिहिलंय? गुड इव्हिनिंग गोकुळधाम वासियांनो. गुड इव्हनिंग. इव्हनिंग. तुम्ही विचार करत असाल की इतक्या सगळ्या शॉफर ड्रिव्हन गाड्या का पाठवल्या गेलेल्या आहेत, तर याचं एकच उत्तर आहे, आंबे खा कोय मोजू नका. हॅपी जर्नी. थँक्यू. परत तोच मेसेज, आंबे खा कोय मोजू नका. नेहमी एक्सपेक्ट करतो नाव आणि निघतो आंबा. चला मग आंबे खाऊया ना, चला. प्लीज तुम्ही सगळे आपापल्या गाडीत जाऊन बसा, फ्लाईटचा टाइम झालाय. चला. बोला आंबे माता की गणपती बाप्पा. चल माधवी. कोमल, तू तुझी आणि गोलीची काळजी घे हं. आणि तिकडे जसं पोहोचाल लगेच मला फोन करा हं. आणि हो, जसं तुला समजेल ना की ही ट्रिप कोणी स्पॉन्सर केली आहे तर मला नक्की सांग हं. ठीक ऑफकोर्स आहे? हंस. तू पण स्वतःची काळजी घे. हो. आय मिस यू हंस. कोमल, आय ऑल्सो मिस यू. चल तुम्हाला Oh. लेट होईल नाही तर. हॅपी जर्नी. हॅपी जर्नी. गोकुलधाम की टोली आई सिंगापुर, गोकुलधाम की टोली आई सिंगापुर. मजा करेंगे दिन रात सुबह और भोर, मजा करेंगे दिन रात सुबह और भोर. घूमेंगे घुमाएंगे मौज मनाएंगे, हंसेंगे हंसाएंगे हम. गोकुलधाम की टोली आई सिंगापुर, गोकुलधाम की टोली आई सिंगापुर. ऊंची ऊंची बिल्डिंग और सागर, ऊंची ऊंची बिल्डिंग और सागर. देखो कितना खूबसूरत है ये शहर, देखो कितना खूबसूरत है ये शहर. घूमेंगे घुमाएंगे मौज मनाएंगे, हंसेंगे हंसाएंगे हम. गोकुलधाम की टोली आई सिंगापुर, गोकुलधाम की टोली आई सिंगापुर. खुशबू है फूल है बहारें हैं, खुशबू है फूल है बहारें हैं. देखो आए घूमने सारे हैं, देखो आए घूमने सारे हैं. घूमेंगे घुमाएंगे मौज मनाएंगे, हंसेंगे हंसाएंगे हम. गोकुलधाम की टोली आई सिंगापुर,
चोखाई किती आहे ना इकडे बबिताजी? चोखाई म्हणजे स्वच्छता, क्लीनलीनेस. स्वच्छता स्वच्छता. हा, हा. ओके, हे वर ओके. करा ना हा. असं हा, असं आता हात ठेवा नाही ते अच्छा ओके. थँक्यू जेठाजी. मी आहे ना, तुम्हाला काही त्रास झाला तर मला सांगा मा. थँक्यू सो मच. हो हो बघ ना यार काय मस्त आहे. ही सेंटोसा जाते ना ही मोनोरेल? हो हो. आणि आता मुंबईमध्ये किती छान मोनोरेल सुरू झालेली आहे. हो झाली आहे. अरे तारक, अशा सुंदर शहरावर 2 ओळी होऊन जाऊ दे. तर ऐकव. हा? तुम्ही ऐकवा. अरे अरे मला सांगतेस. बघा तर किती हे सुंदर शहर आहे. बघा तर किती हे सुंदर शहर आहे. पण ते सौंदर्य या सौंदर्यासमोर फिकट आहे. क्या बात है. बबिताजी हे बघा, काचेचे उंच उंच बिल्डिंग किती मस्त आहेत हा? हो. असं वाटतंय काचेचे डबकलेत. काय आहे? डबकले ते लहान लहान मुलं नाहीत एकाच्या वर एक ठेवतात ते. यू मीन ब्लॉक्स? यू मीन ब्लॉक्स. हा अगदी अगदी. अँड इट्स व्हेरी ब्युटिफुल. हा एकदम तुमच्यासारखं आहे. तुम्ही पण तर काचेची बावलीच आहात ना. हो किती मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत ना इथे. काय लिहिलंय? SNB. सिंगापूर मॅरेज ब्युरो. कठीण आहे माणूस. अरे बँकिंगची बिल्डिंग असेल ती सिंगापूर मॅरेज ब्युरो म्हणे. मला असं वाटलं ना बाबा. बरं ठीक आहे. पण इथली मेंबरशिप फीस खूप जास्त असणार ना. हो खूप असणार. तुला घ्यायची आहे? घेऊ शकतो मी तसं. हे आहे वर्ल्ड फेमस हॉटेल मरीना बे सेन्स. पण भिडे याचं नाव असं टुचकर भरक काय म्हणजे? मरीना अबे. अरे बे नाही रे. इट्स बे. हो हो जेठालाल. अरे हे बे म्हणजे तो नाही रे. इंग्लिश वाला बे. बे म्हणजे खाडी. म्हणजे हे बे खाडीच्या वरती उभी आहे. नाही जेठालाल म्हणजे हे खाडीच्या वर उभी आहे हे मला कसं नाही, कळलं? समुद्राच्या किनारी उभी आहे. हो. काय हवंय का जेठालाल? नाही जरा बापूजींना. अच्छा. बापूजी हे घ्या थोडस पाणी प्या. नाही पाणी नको. अहो घ्या ना पाणी प्या ना. अरे बाबा नाही प्यायचंय. थोडं प्या ना बापूजी, बरं वाटेल. सांगतोय ना मी. बरं. कसला फोटो घेतलात? ते त्या सगळ्यांचा. वा काय मस्त आहे. बघा कसं गार्डन आहे. एकाहून एक गोष्टी आहेत बघण्यासारख्या इथे. जेठालाल त्या बिल्डिंगचं नाव बघ काय आहे. काय? सिंगतेल. सिंगतेल? हो. म्हणजे अख्खी बिल्डिंग शेंगदाण्याच्या तेलाची बनवली आहे. अरे सिंगतेल म्हणजे शेंगदाण्याचं तेल नाही बाबा. ते सिंगतेल म्हणजे सिंगापूर टेलिकॉम. ती इथली लोकल कंपनी आहे. अच्छा हा सिंगतेल. अच्छा हा. पोपटलाल काय विचार करतोयस? मजा येते की नाही? पोपटलाल तुझ्या स्माइल वरून वाटत नाहीये की तुला मजा येते मित्रा. नाही मजा येते ना. पक्का ना? बरं. पोपटलाल काहीतरी बोल ना आमच्या बरोबर. बोलायला पाहिजे, गप्पा मारायला पाहिजे की नाही? नाही बघतोय हे सगळं किती चांगलं आहे ना. इथे बिल्डिंग आहे, हे सगळं, हे सुंदर गोष्टी, इकडचे नजारे, हेच सगळं बघतोय मी. पण ही सगळी सुंदरता काय कामाची जर जीवनामध्ये. हा ना, हाच विचार करतोयस ना तू. हाच विचार अरे करतोय तो. मिळणार तुला मिळणार. खुश रहा यार, खुश रहा. अरे बाबा पोपटलाल हा विचार करतोय कि दिया कैसे जलेगा जब बाती ना हो, और जीवन का क्या जब जीवन साथी ना हो. साथी ना हो. वा, वा, वा. पण पोपटलाल जीवन साथी पण मिळणार आणि तुझ्या आयुष्याचा दिवा पण तेव्हाच राहणार. काय झालं बेटा गोली? काय झालं? अरे काय झालं? सॉरी काय
काय झालं काय? अरे पायावर पाय ठेवला किती जोरात. सॉरी अरे मग पाय आतमध्ये ठेव ना, असा बाहेर रस्त्यावर काय ठेवतो तू तुम्ही पाय? रस्त्यावर रस्ता ठेवलं. थोडाच आहे, बस आहे, रस्ता थोडाच आहे. हा तेच. सॉरी इथून सॉरी हा. ये माधवी लवकर. हो आले जरा धीर दे रा. अरे आले का सगळे? तर फायनली आपण पोहोचलो आहे विलेज हॉटेल सेंटोसा मध्ये. अच्छा आलं का हॉटेल? जेठालाल, अरे काय जेठालाल भिडे, अरे सगळ्यांना दिसतंय की आपण हॉटेलमध्ये आलेलो आहोत, तरी आपलं आलो आपण हॉटेलमध्ये. हॉटेल किती सुंदर आहे. हो. अरे गुलदस्ता बघा ना किती सुंदर आणि मोठा आहे बघा. वा वा, माझी वा. नजर तिकडे गुलदस्त्यावरच अच्छा पडली. अच्छा. मला तर एअरपोर्ट वरून हॉटेलवर यायलाच मज्जा आली. सिंगापूर इज फॅन्टास्टिक. ट्रेलर असा आहे तर पिक्चर कसा असेल. बबिताजी तुम्ही तर अगदी माझ्या तोंडातले शब्द घेतले. चला चला आपण इकडे एक सेल्फी घेऊया. या ना बाबाजी. वेलकम वेलकम. तुम्ही? मी भाविन. आम्ही थॉमस कुक कडून आलो आहोत आणि थॉमस कुक तर्फे मी तुम्हा गोकुळधाम वासियांचं सिंगापूरमध्ये स्वागत करतो. वेलकम टू सिंगापूर. थँक्यू व्हेरी मच. सो स्वीट. भाविनजी तुम्ही तुमचं नाव तर सांगितलं पण त्यांनी स्वतःचं नाव नाही सांगितलं. तुमचं नाव काय आहे हो? रिंकू सरकार. रिंकू सरकार. वा 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 जबरदस्त नाव आहे. मस्त मस्त आवडलं. मिस का मिसेस? मिसेस. पोपटलाल तुझी सरकार बनण्याच्या आधीच पडली. आय होप तुम्हा सर्वांना इथे पोहोचायला काही त्रास झाला नसेल. नाही नाही त्रास कसला झाला नाही. इनफॅक्ट आम्हाला तर खूप मजा आली. तुमच्या ह्या पॅकेज मध्ये तुमचं ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर हे सगळं इन्क्लूड आहे. म्हणजे ते ब्रंच आणि मिडनाईट बुफे नसणार. भाविनजी तुम्ही एक काम करा, या गोळ्याला ना किचन मध्ये झोपवा तुम्ही. एक्सक्यूज मी भिडे भाऊ. सॉरी कोमल वहिनी, मी असंच. डोंट वरी तुम्हाला सगळं काही मिळणार आणि हो बेस्ट इंडियन फूड पण मिळणार. बाबा थँक्यू सो क्या मच. बात है, क्या बात है, क्या बात है. वाह. बापूजी ऐकला? आणि हो तुम्हा सर्वांचा पुढचा प्रवास खूपच मजेशीर होणार आहे. अरे वा. अच्छा काय काय होणार आहे जरा सांगा ना प्लीज. सॉरी हे तर मी सांगू शकणार नाही. हा प्रोटोकॉल आहे. अच्छा कुठला कॉल आहे? प्रोटोकॉल नाही ते तर मी ऐकलं पण त्याचा अर्थ काय? नियमबद्धता म्हणजे नियमबद्धता नाही, नाही, म्हणजे समजलं मला समजलं. हा ज्यांनी तुमची बुकिंग केली आहे त्यांनी इन्फॉर्मेशन द्यायला मनाई केली आहे. पण तुम्हाला इथून पुढे कुठे कुठे जायचं आहे आणि काय काय करायचं आहे हे या एन्व्हलप मध्ये सविस्तर लिहिलेलं आहे. तुम्हा सगळ्या गोकुळधाम वासियांसाठी हा एन्व्हलप आहे. अरे हे घ्या. कोणी पाठवलं? तुमच्या सगळ्यांचा दिवस मजेशीर असू दे. हॅव फन. बाय बाय. थँक्यू. गुड डे. बाय रिंकूजी. अरे मिसेस आहे ती कोणाची तरी. हो हो पण मॅनर्स असतात ना रे बाबा. अरे भिडे ते एन्व्हलप आहे भाऊ. मुंबई असो की सिंगापूर, एन्व्हलप तर एन्व्हलप सारखंच असतं ना. असं काय बघतोयस तू? कधीपासून काय बघताय तुम्ही असं उलट सुलट करू? नाही मी फक्त बघत होतो की ज्याने कोणी आपल्यासाठी ट्रिप स्पॉन्सर केली आहे त्याचं नाव लिहिलं आहे की नाही ते दिसत नाही. पण ओ भिडू खोलून बघ ना इन्व्हलप मध्ये काय लिहिलंय ते. हो बघा ना.
यात लिहिलंय की आज तुम्हाला सगळ्यांना सेंटोसा आयलंड मध्ये जायचं आहे आणि तिकडे जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी एन्जॉय करायचं आहे आणि संध्याकाळी मरीना बे जायचं आहे. आणि पुढे हे पण लिहिलंय की मी तुम्हाला तिकडेच भेटणार. फायनली आपली ट्रिप कोणी स्पॉन्सर केली आहे ते आज समजणार आपल्याला. पोपटलाल पुढे हे पण लिहिलंय की तुम्ही मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही आंबे खा, कोया मोजू नका, फक्त एन्जॉय करा. एन्जॉय तर आपण खूप सारं करूया. गोली सेंटोसा. नो राईट. मी पण सेंटोसा बद्दल खूप काही ऐकलंय. आय थिंक इट्स अमेझिंग प्लेस. वा, मी आणि गोलीने पूर्ण सेंटोसावर रिसर्च केला आहे. इथे फन, ऍडव्हेंचर, थ्रिल सगळं काही आहे. आणि मम्मी चांगले रेस्टॉरंट पण आहेत. वाटतंय इथे मज्जा येणार आहे. हा संतोषा एकदम जोरदार आले ना. नाही अरे संतोषा नाही रे जेठालाल, सेंटोसा. एक मिनिट, मी काय चुकीचं बोललो? नाही, तुझ्याप्रमाणे तू बरोबर बोललास. नाही सेंटोस आहे, पण जसं जेठालाल बोला संतोषा. बाबा ज्या ठिकाणी जाऊन मन आणि आत्म्याला संतोष भेटेल, संतोषा. म्हणजे जेठालालचा अर्थ हाच होता, संतोषा. बाप रे. ओ पोपू, लवकर तयार होऊन खाली ये बघू, मग मी तुला सगळी मजा करून आणतो बघ. हो चला चला बाबा, सगळे पट्टापट फ्रेश होऊन तयार होऊन खाली या आणि मग मज्जा करूया आपण सगळे. मी सगळ्यांच्या रूमची चावी घेऊन येतो. घेऊन ये. अच्छा, त्यांनी सांगितलंय की लगेच सगळ्यांच्या रूम मध्ये पोहोचेल, तर 1 तासाने आपण इथेच भेटणार आहोत. ठीक आहे, चला अरे गोया, हे काय सगळं? मी पडलो असतो ना. मी काय केलं? हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आलो आम्ही पण आलो. चला व्हेरी गुड. ओ माझ्या प्रिय गोकुळधाम वासियांनो, माझी गोकुळधामची गँग एकदम शानदार, खूप कमाल, बहारदार, सर्वात छान टूर साठी तयार झालीये. बल्ले. हा ते सगळं ठीक आहे सोडी, पण पोपटलाल कुठे आहे? हो, पोपू कुठे आहे? अरे कमाल आहे, मी तुला विचारतोय आणि तू मला विचारत आहे. अरे तू त्याला घेऊन येणार होतास ना. ओ भिडू, मी पोपूच्या रूम मध्ये गेलो होतो, पण तो तिकडे नव्हता. मला तर वाटलं तू घेऊन आला असेल त्याला. कमाल आहे, रूम मध्ये पण नाहीये, इथे पण नाहीये, तर मग गेला कुठे? कुठे हरवले तर नाहीत ना पोपट भाऊजी? ए कमाल आहे, जेव्हा पण आपण फिरायला जातो ना तेव्हा कोण ना कोणी हरवतच. काकाजी तुम्ही इथेच थांबा. काय बोलस तू? नाही, माझा अर्थ आहे की चांगला आहे की तुम्ही इथेच आहात. ओ यारो, पोपूने इन्ने वड्डे हॉटेल ने किथे लपेंगे? शोधायचं म्हणजे शोधायचं. कुठे शोधायचं? बरोबर. आपण त्याला इतक्या नैराश्यातून बाहेर काढला होता, असं तर नाहीये ना की नैराश्यामुळे तो परत गेला असेल? नाही, मेहता साहेब तो परत नाही जाऊ शकत. का? कारण त्याच्याकडे परत जाण्याची तिकीटच नाहीये आणि मला नाही वाटत की तो स्वतःच्या खर्चातून परत जाईल. भिडू, मागच्या काही दिवसांपासून आपला पोपू खूप उदास होता, आणि उदास असल्यावर माणूस कुठेही जाऊ शकतो, काही करू शकतो. अरे देवा, मला तर पोपट भाऊंची काळजी वाटते. जेठ्या पण अजून आला नाही. हे दोघे एकत्र तर नाहीयेत. हॅलो फ्रेंड्स, आय एम रेडी. हे रेडी वाडी, कुठे होता तू? अहो काकाजी, मी सगळ्यांच्या आधी तयार होऊन इकडे आलो होतो, पण तुमच्यापैकी कोणी आलं नव्हतं म्हणून मी जरा बाहेर गेलो होतो हॉटेल बघायला. चला सेंटोसा आपली वाट बघतोय, चला. अरे कुठे जाणार पोपटलाल? अजून जेठालाल कुठे आलाय? नक्की तो त्याच्या रूम मध्येच असणार. ए बाबा टप्पू, कुठे आहे तुझे पप्पा? कुठे परत फ्रेश होऊन झोपले तर नाही ना? नाही, पप्पा उठलेले, आता थोड्या वेळात येतीलच इथे. इंडियामध्ये पण लेट आणि सिंगापूरमध्ये पण लेट. देश बदलला पण याची सवय नाही बदलली. बघितलं काकाजी, आता जेठालालमुळे सगळ्यांना उशीर होत आहे. हे बघ भिंडी मास्तर, मी जेठ्यामुळे सगळ्यांना उशीर नाही व्हायला देणार. तुम्ही सगळे जा, मी येतो जेठाला घेऊन. अरे असं कसं चालेल काकाजी? सगळे एकत्र आले तर सगळे एकत्र जातील, त्याला एकटं कसं सोडायचं? बाबा, तिकडे आपण सगळे एकत्रच आहोत ना. तुम्ही लोक जा, बाहेर गाडी उभी आहे, जा. आजोबा, मी पण तुमच्या सोबत इथेच थांबतो. तू हट्टीपणा करू नकोस, तू सगळ्यांसोबतच जा, मी जेठाला घेऊन येतो.
पण काकाजी असं निघून जाणं बरोबर नाही. अरे बाबा आता कुणी मध्ये बोलणार नाही. मी म्हटलं ना तुम्ही सगळे जा, मी जेठाला घेऊन येतो. जा तुम्ही. चला ठीक आहे, चला, चला, काकाजी, या पण लवकर हा, काकाजी. हा. जेठ्या पण न कधी सुधारणार. सिंगापूर मध्ये सुद्धा माझा ओरडा खाणार. Becky here. Gokuldam people just left from hotel to Santosa. I'm keeping eye on them. Over and out. अरे हे काय बापूजी, तुम्ही एकटेच? कोणी आलं नाही अजून? हे आले नाही वाडी बहुचक. सगळेजण तुझी वाट बघून निघून गेले. निघून गेले? मला एकटं सोडून सगळे बाकीचे निघून गेले? मी त्यांना पाठवलं. मला असं वाटत नव्हतं की तुझ्यामुळे सगळ्यांना उशीर व्हावा. अहो पण बापूजी. चुप आहे. कुठे होता तू? हं? यायला एवढा उशीर का झाला? तुमच्या संस्कारांमुळे बापूजी. काय? लहानपणापासून तुम्हीच मला शिकवलंय ना की बेटा रोज सकाळी सूर्यदादाला जल अर्पण केलंच पाहिजे. तर मी टेरेसवर गेलो होतो ना सूर्यदादाला जल अर्पण करण्यासाठी. तर जाताना तर मी कसा बसा वर पोचलो, पण खाली येताना ना हे सगळं असं गोलगोल आहे ना, तर मला मिळाला नाही रस्ता आणि त्यामुळे तर चुकलो. कसा बसा इकडे येऊन पोचलोय, त्यामुळे उशीर झाला ना बापूजी. या विचित्र विचित्र घटना तुझ्यासोबतच का घडतात? मला पण हेच माहिती करून घ्यायचंय बापूजी, पण आतापर्यंत याचं उत्तरच नाही मिळालंय. कोणी आहे का जे उत्तर देईल मला याचं? का माझ्यासोबतच असं सगळं होत असतं? शांत शांत. चल चल आता जाऊया. हं? चल. कुठे ते लोक तर सगळे निघून गेले ना, कुठे गेलेत ते? इथे विचार. चल. भाऊ हे सेंटोसा आयलंडला इथून कसं जायचं? एक मिनिट बापूजी, मी बोलतो त्याच्याबरोबर. आम्ही दोघे सेंटोसा आयलंड जायचंय. गो टॅक्सी सेंटोसा आयलंड. Oh, you want to go Sentosa by taxi? हा टॅक्सी सेंटोसा. No taxi, you can go by scooter. स्कूटर. Yes, there. स्कूटर. Yes. सेंटोसा आयलंड स्कूटर. Yeah. हो बापूजी, तो म्हणतोय स्कूटरवर जाऊ शकतो सेंटोसा आयलंड. हा ती बाहेर स्कूटर उभी आहे ना त्याच्यावर. चांगलंय. हा ओके थँक्यू थँक्यू. चल. हा अरे जेठ्या, हे तर लहान मुलांचं खेळणं वाटतंय. हो बापूजी, मगाशी लॉबी मधलं बघितलं तर मला वाटलं लांबून बघतोय म्हणून छोटी वाटते, पण जवळ येऊन बघितली तर ही अजूनच छोटी वाटते. आता याच्यावरून आपण दोघांनी कसं जायचं? आता जे पण आहे जावं तर लागेल ना बापूजी. अरे जायला तर लागणार काय जेठ्या, आपलं वजन पेललं तर पाहिजे. समायचं असो बापूजी, एकदा प्रयत्न तर करूया. हा बसा बसा तुम्ही बसा. सॉरी बापूजी, सॉरी वाडी. ते बसण्याच्या नादात बसतं ना. अरे अरे बापूजी, मी चालवतोय तर मला पुढे बसावं लागेल ना, तुम्हाला मागे बसावं लागेल. मी चालवणार कसा? नेहमीच हा तू पुढे बस. हा. काय करतोय? सॉरी बापूजी, तुम्ही बसा. तू बस आधी, तू बस. हा एक हा 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 आता तुम्ही बसा. बापूजी असे बसाल तर तुमचे पाय घसरतील ना रस्त्यामध्ये. मी बसलोय तसे बसा ना. हा चला. अरे काय करतोस? बसू तर ते मला नीट. अरे ही स्टँड वर निघाली ना. एक मिनिट. हा एक मिनिट. तू असाच राहा. आता हा बसलात ना. अहो पाय जरा वर कुठेतरी ठेवा ना. हा अरे कुठे ठेवू? अहो ते बघा ना खाली आहे ना, ते हँडल सारखं आहे ना पाय ठेवायला. ते बघा हा त्याच्यावर ठेवा पाय. तिकडे पाय इथे चाकात आला तर? नाही येणार बापूजी. हा ठीक आहे. सांभाळून चाल. हे सांभाळून जेठ्या. Jetalal and his father just left for Santosa. Over and out. बाबूजी मजा येते स्कूटरवर. अरे बाबा तू बोलू नको, पुढे बघून चालव आणि लवकर पोचव. अरे बाबूजी तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी तुम्हाला पोचवेन फटाफट. अरे बाबा भिंडी मास्तर असता तर टेन्शन नसतं आलं. तो रोज स्कूटर चालवतो, तू रोज नाही चालवत ना स्कूटर. बापूजी ही गिअर वाली स्कूटर नाहीये, ही तर लहान मुलांच्या खेळण्यासारखी आहे. बॅटरी वाली स्कूटर आहे. बापूजी ही स्कूटर बघून ना मला एक जबरदस्त आयडिया आली. काय?
आपण ना या अशा खूप साऱ्या स्कूटर्स होलसेल मध्ये घेऊन जाऊया, आपल्या दुकानात ठेवूया. अहो खूप विकला जाईल, एकदम जोरदार आयटम आहे हा. काय म्हणता? चांगली आयडिया आहे. हा तू आता फटाफट चालव आणि सँटोसाला पोहोचव. तिकडे सगळे वाट बघत असतील. आता पोहोचलोच ना फटाफट. अरे फटाफट म्हणजे जरा हळू चालव. बापूजी कधी बोलते फटाफट चालव, कधी बोलते हळू चालव, काय समजत नाही. अरे बाबा तू लवकर पोहोचव पण हळू चालव. लवकर मग हळू चालवून लवकर कसं पोहोचणार बापूजी? तू चालव ना बाबा. हा ओके ओके. काय झालं? चढण आहे बापूजी, चढत नाहीये. चढण आहे थोडीशी. चल. हा बसा बापूजी बसा. हा चल चल. 1 मिनिट बापूजी, अजून थोडस चढण आहे. बाबा बापूजी बसा बसा बसा. सॉरी सॉरी बसा. अरे चल ना बाबा जेठ्या, लवकर चल ना तू. तू बघ तिकडे जाऊन खूप मजा येणार आहे.